आता एक महत्त्वाची बातमी येत आहे इटकळ परिसरातून. टावर कंपनीच्या नावाखाली शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण करून खोटे गुन्हे दाखल केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये टावर उभारूनही त्यांचा योग्य मावेजा न दिल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील इटकळ परिसरात टावर उभारणीवरून कंपनी आणि शेतकरी यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. शेतकऱ्यांनी मावेजाची मागणी केली असता कंपनीकडून त्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून त्यांच्यामध्ये दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोप होत आहे. या अन्यायाविरोधात शहापूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य सुनील भाऊ बनसोडे यांनी आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी पोलीस स्टेशनमध्ये निवेदन दिले आहे. शेतकऱ्यांच्या शेतात टावर उभे असतानाही कंपनीने अद्याप कोणताही मोबदला दिलेला नाही. उलट हक्क मागणाऱ्या शेतकऱ्यांना खोट्या अॅट्रॉसिटी प्रकरणांमध्ये गुंतवण्याचे प्रकार घडत असल्याचा दावा सुनील बनसोडे यांनी केला आहे. शेतकऱ्यांचा मावेजा थकवणाऱ्या कंपनीच्या दलालांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ धडा शिकवणार असा इशारा देत सुनील बनसोडे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे. तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना आपण पाहू शकतो एकंदरीत नळदुर्ग पोलीस स्टेशनची धाव घ्यावी लागत आहे, कारण एकंदरीत शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी जे आहे जिल्हा परिषदचे सदस्य या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सुनील बनसोडे आपल्या सोबत आहेत. भाऊ, काय शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तुम्ही आज रस्त्यावरती या पोलीस स्टेशनला आलात, काय मागणी आहे? पहिले तर मी तुमच्याकडे हीच मागणी करतोय की आमच्या जे शेतकऱ्यावर जे सारडेचे आहेत त्यांच्यावर अन्याय म्हणजे जे टावरची जे लाईन चालू आहे आणि काय वायरिंगची जे चालू आहे त्यांच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांची पूर्णपणे फसवणूक झालेली आहे. कुठला ॲग्रीमेंट न करता बळजबरीने सगळी कामं करणे आणि त्यांना कुणाला काम दिलंय हे त्यांनी सांगावं, कारण त्यांना वारंवार फोन केले. त्यांचे जे आहेत हेड राजेश चौधरी आणि दुष्यंत सिंग म्हणून ते दोन आहेत, पण त्यांनी फोन कधी घेतलेलाच नाहीये. शेतकऱ्याचा नाही घेतला, मी स्वतः फोन केलेत, मी त्यांना मेसेज केलेत, त्याचं उत्तर काही येत नाही. मग ह्यांनी न्याय मागायचा कोणाकडं? आणि जे त्यांनी खाली कोणाला दिलेले कामं ते सांगावं त्यांनी. कधी गायकवाड येतो, कधी भुजबळ येतो, कधी तिराईत माणूस येतो. मग ह्यांनी बोलायचं, प्रत्येक वेळेस नवीन नवीन माणूस आलं तर ते म्हणतात मी काम करतोय. तर बोलायचं कोणाशी? आणि त्यातले काही असे आहेत की आमच्या शेतकऱ्यांवर खोट्या ॲट्रॉसिटी दाखल करायचे, ते गुन्ह्याची धमकी देतात. तर हे मला एवढंच सांगणं आहे तुमच्या माध्यमातून की बाबा हे असं होऊ नये. जे आहे जे शेतकऱ्याचा जो मोबदला आहे त्या कंपनीने स्वतः येऊन भेटावं, त्या शेतकऱ्यांचे मोबदले द्यावं. तो पण त्यांनी काम थांबवलेलं आहे, त्याबद्दल आम्ही पोलिसांना निवेदन दिलेलं आहे प्रशासनाला की हे काम थांबवण्यात यावं, जो पण आमच्या शेतकऱ्यांना न्याय भेटत नाही. आणि हेच आता साराडी ते केशेगाव काम चालू आहे आणि केशेगाव ते निलेगाव चालू आहे. अजून निलेगावचे लोक मला भेटायचे आहेत. तर मला हेच सांगायचंय की आमच्या माध्यमातून माझ्या ज्या जिल्हा परिषद सदस्याच्या माध्यमातून जे माझे गाव आहेत मी तेवढ्यापुरतं बोललेलं, बाकीचं अजून होणाऱ्या गोष्टी आहेत. पण तुम्ही शेतकऱ्यांना तुम्ही जाणून घ्या, काय अजून काय गोष्टी असतील त्यांच्या बोलून घ्या. एकंदरीत अशा पद्धतीने जे टावरचा मावजा न मिळाल्यामुळे जे आहे जिल्हा परिषद शहापूर गटातून काही शेतकरी एकंदरीत जे आहे पोलीस स्टेशनची धाव घेतलेत. त्यांच्या माध्यमातून एकंदरीत जे आहे विविध मागण्याचे निवेदन देत आहेत. कुठेतर कशा पद्धतीने खोट्या केसेस आणि मावजा न दिल्यामुळे धमकवत आहेत, अशा पद्धतीने या ठिकाणी निवेदन काही शेतकरी आपल्या सोबत आहेत. काय एकंदरीत मागण्या, कशा पद्धतीने कोण धमकवलं जात आहे? धमकीचं म्हणजे पोलीस स्टेशनला बोलवणं, विनाकारण त्रास देणं आणि जी रक्कम त्यांनी कबूल केलेली आहे ती रक्कम न देता वारंवार उद्या देतो, परवा देतो असं आश्वासनं देणं. आमचे तर सर्व कागदपत्र त्यांनी ॲक्च्युअली घेतलेलेच आहेत. ॲक्च्युअली घेऊन सुद्धा 2 महिने झालं तुम्हाला पैसे देतो म्हणून पैसे तर देतच नाहीत. काम तर चालू आहे. मग मी काम बंद करा, पैसे द्या म्हणलं तर काम तुम्हाला बंद करता येत नाही, काम तर होतच राहणार असं धमकी देत आहेत. याशिवाय ती टॉवर लाईन जी गेलेली आहे ॲक्च्युअली त्यांनी सर्वे करून व्यवस्थित करायला पाहिजे होतं, पण आमच्या विहिरी सुद्धा त्याच्यामध्ये गेलेली आहेत. आमचं किती नुकसान मोठं आहे. बरं, नवीन जे विहीर घेऊ त्यांना त्या विहिरीला पाणी लागलच अशी शक्यता की आम्हाला त्यातला एकही रुपये ते द्यायला तयार नाहीत. आणि ज्यावेळेस आमच्यावरती ही फसवणुकी व्हायला लागली असं लक्षात आलं, त्यावेळेस मग आम्ही आमचे जिल्हा परिषद सदस्य बनसोडे भाऊकडे गेलं आणि त्यांना आमची सगळी हकीकत मांडली. त्यावेळेस बनसोडे भाऊनी आमच्या हक्कीला धाव घेत या ठिकाणी आमच्यासाठी न्याय हक्कासाठी पोलीस चौकीमध्ये येऊन आम्हा सर्व शेतकऱ्यांना एकत्रित करून त्या कंपनीच्या मालकाच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम भाऊमार्फत आम्ही करतोय. आणि जेणेकरून आम्हाला आशा आहे की भाऊच्या माध्यमातून आम्हाला 100% ह्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा आम्हाला आहे. भाऊ, तुमच्या मतदारसंघामध्ये हे विषय करताय, तुम्ही परिसरातले शेतकरी तुमच्या येणाऱ्या काळामध्ये काय शेतकऱ्यांसाठी भूमिका असेल? येणाऱ्या काळामध्ये माझं शेतकरी हे एकदम गरीब परिस्थितीमध्ये वारं वावदान पावसाळा सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचे नुकसान होतात. हर गोष्टीमध्ये त्यांचं नुकसान आहे. आता हे नवीन हे टावरवाले आले, तर हे टावरवाले आले त्यांचे कामगार कुठल्या आयडी घेऊन येत नाहीत
की आम्ही हे कंपनीचे कामगार आहेत. असं पण नाही आहे की कुणी येतं तिरा माणूस म्हणतो मी कामगार, असं नाही झालं पाहिजे. आणि ह्यांच्याबद्दल यांना जर न्याय दिला नाही तर आम्ही टावरच्या बद्दल आम्ही येणाऱ्या ह्याच्यामध्ये कलेक्टरच्या इथं आम्ही उपोषणाला बसायची आमची तयारी आहे. एकंदरीत शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जर शेतकऱ्यांना न्याय नाही मिळाला तर सुनील बनसोडे यांच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा एकंदरीत या प्रशासनाच्या माध्यमातून एकाने देताना पाहायला मिळाला. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाणसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.